नमस्कार। एक रिपोर्ट आलेला आहे की आदिवासी खात्याचे 7,000 कोटी रुपये वळवले आणि लाडकी बहीण 36,000 कोटीची योजना, ज्यामध्ये 1,500 रुपये प्रत्येक महिलेला दर महिन्याला मिळत आहे, त्या योजनेत गुंतवले। याआधी कृषी खात्यावरही असा आरोप झाला। आज मीडियामध्ये आदिवासी खात्याचा तसाच प्रकार असल्याचा रिपोर्ट आलेला आहे। एक प्रकारे 36,000 कोटी यासारखी एवढी मोठी रक्कम, जी 1,500 रुपये प्रत्येक महिलेला देऊन, आणि ती सुद्धा इलेक्शनच्या आधी ही स्कीम अनाउन्स करून त्याचा फायदा विद्यमान सरकारने स्वतःला निवडून येण्यासाठी घेतला असा आरोप केला जातो। ती स्कीम चलतीत राहण्यासाठी कृषी खातं, आदिवासी खातं, इतर अनेक खात्यांमधले थोडी थोडी रक्कम थांबवून नंतर या मोठ्या स्कीमला एक प्रकारे सुरू ठेवण्यात येत आहे, ही वस्तुस्थिती आहे। हे बघा, पैसा जो काही मंत्री, मुख्यमंत्री समजा असा दावा करत असतील की माझ्याकडे पैशाची कमी नाही, आम्ही वाटेल तेवढा पैसा आणतो, वस्तुस्थिती तशी नसते। रिसिप्टला, एकूण महसुलाला मर्यादा असतात, त्या मर्यादेतच आपल्याला खर्च करावा लागतो। जेव्हा त्याच्याहून पलीकडे केला जातो तेव्हा ते एक प्रकारे कर्ज असतं, कर्ज घेतलेलं असतं, किंवा इतर खात्यांचा पैसा आपल्याकडे डायव्हर्ट केला जातो। गेली 11 वर्ष केंद्रात काय किंवा राज्यात काय अशा अनेक स्कीम्स आहेत की ज्या भाजपनी आधी सुरू होत्या, काँग्रेसच्या काळात त्या स्कीम थांबवल्या, स्वतःच्या काळात नवीन नावांनी त्या स्कीम सुरू केल्या। कधी एखाद वेळेस कोणी नानाजी देशमुख नाव दिलेलं असेल, कधी अजून काही नाव दिलेलं असेल, कुठे वाजपेयींचं नाव असेल, अशा प्रकारे करत त्या स्कीम सुरू आहेत। आणि आत्ता असं दिसतंय की लाडकी बहीण योजनेकरता सुद्धा या स्कीममधले थोडेसे रक्कम, दुसऱ्या स्कीममधली थोडीशी रक्कम, असं करत करत 36,000 कोटीचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे असं दिसत आहे। त्याच्यामुळे एक प्रकारे इथूनही जेवलं तरी पोट भरतं आणि इथूनही जेवलं तरी पोट भरतं, असा जो काही द्राविडी प्राणायाम करण्याचा प्रयत्न आहे तो या स्कीममध्ये केला गेलेला आहे। आधीच मिळणारे पैसे त्या स्कीम थांबवून तुम्हाला दुसऱ्या बाजूने दिलेले आहेत असं दिसत आहे। आपण आपली मतं नोंदवा।